लग्न मोडून जाऊ नका. आपली पायरी ओळखून वाग रमाकांत. स्वतःच एक स्थान मिळव म्हणजे लोक तुला मानसी समर्थच्या नावाने ओळख. युटोपिया एअरलाइन्सची एअर होस्टेस आणि आर्यनची होणारी बघ ही बायको. ह्या मुलीला आता ह्या क्षणीतून बाहेर काढून टाक. आज या निशाणी बरोबरच हे नातं पण संपलंय आपलं. एक खंबाटा आपल्या आयुष्यात काय आली, आपल्या घरातला सगळा आनंद हिरावला. माझा निर्णय हा आहे की मिस्टर रमाकांत समर्थला नोकरीवरून सस्पेंड केले जाते. मला सस्पेंड केलं गेलंय शांती. सस्पेंड. एका छोट्या माणसाच्या मुलीला श्रीमंत माणसावर प्रेम करण्याची शिक्षा तर मिळालीच पाहिजे. ती शिक्षा मला मिळाली. मला की ज्या मुलीबरोबर तू लग्न करणार होतास तिचा बाप आमच्या एअरपोर्टमध्ये झाडू मारतो. कुणी बाप हे कसं सहन करू शकतो की तो त्याच्या मुलींचा वापर श्रीमंत माणसांना फसवण्यासाठी करतो. अगं आज तुझा बाप हरला ग. हरला तुझा बाप. हरला. कम ऑन. काय बघतोयस? साफ करीचे बूट. मला सस्पेंड केलं गेलं. एका छोट्या माणसाच्या मुलीला श्रीमंत माणसावर प्रेम करण्याची शिक्षा तर मिळालीच पाहिजे. मानसीदी, तू अशी कधीपर्यंत रडत बसणारस? जोपर्यंत प्रिया मनावर साचलेली पश्चातापाची धूळ नाही पुसली जात. तुला कसल्या गोष्टीचा पश्चाताप? तू काय केलंयस?
आर्यनवर प्रेमच तर केलंयस, बस. मी प्रेमच केलंय, बस. आणि आज ते प्रेम माझ्यासाठी, माझ्या वडिलांसाठी आणि माझ्या घरासाठी शाप आहे, दुसरं काही नाही. आणि प्रिया, प्रेम जेव्हा शाप होतं ना, तेव्हा ते पश्चातापाशिवाय आणि अश्रूंशिवाय काहीच देत नाही. मी विचार केला होता की प्रेम नात्यांना जोडत असतं, परक्यांना आपलंसं करत असतं. पण मला काय माहित होतं की प्रेम आयुष्य सुद्धा बिघडवतं. पप्पांच्या अपमानाला आणि नोकरी जाण्याला सुद्धा मीच कारणीभूत आहे प्रिया, मीच आहे. माझ्या प्रेमाने पप्पांना कुठे आणून उभं केलंय प्रिया. मी प्रेमच का केलं, का केलं मी प्रेम, का केलं मी प्रेम. कसली ही देवा परीक्षा, दूर होणे त्याच्यापासून जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरिया, कसली ही देवा परीक्षा, दूर होणे त्याच्यापासून जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरिया. फोन उचल मानसी, कसली ही देवा फोन उचल, उचल मानसी प्लीज. जगू कसे ते सांगाना. मानसी, खरंच तू आलीस? मला वाटलंच होतं तू नक्की श्री. जर माझं हृदय तुझ्याशिवाय धडधड करत नाही तर तू माझ्याशिवाय कशी जगू शकशील? आर्यन, आर्यन, तू? आर्यन, मानसी आता तुझ्याशिवाय जगणं शिकलीये, पण तू तिने केलेल्या जादूतून कधी बाहेर येणार आहेस? हे काय आर्यन, इतकं तोडून वागतोयस? थोड्या वेळापूर्वी तर किती प्रेमाने मिठीत घेतलं होतंस. थोडा वेळ अजून तुझ्या प्रेमाची ऊब घ्यावीशी वाटते. तो त्या लायकीची नाहीये सानिया की माझ्या प्रेमाची ऊब तुला मिळू शकेल. तुला काय माहित की प्रेम काय असतं? अच्छा, ठीक आहे.
तूच शिकव ना. मला काय माहित की तू प्रेम कशाला म्हणतोस. मला फक्त इतकंच माहितीये की ज्या सानिया मुधोळेवर पूर्ण दुनिया मरते ती फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करते. सांग ना, हे प्रेम नाहीये? नाही सानिया, हे प्रेम नाहीये तुझं. तुझा मीपणा आहे. आणि खऱ्या प्रेमात मीपणा नसतो. सानिया, मला मिळवण्याचं स्वप्न बघू नकोस. मी खरंच मानसीवर प्रेम करतो. फक्त मानसीवर. आर्यन. सानिया, एक गोष्ट असो, तुझी सीमा ह्या घरातली फक्त दीदीपर्यंतच आहे. तिथपर्यंतच थांब. ह्या रूम मध्ये येण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही बोला. जाते, पण घमंड तर आता मी तुझी तोडणारे. आर्यन, आत्तापर्यंत तू माझं प्रेम पाहिलंस, आता माझं वेड बघ. स्वतःचं एक स्थान मिळव, म्हणजे लोक तुला मानसी समर्थाच्या नावाने ओळखतील. स्वतःचं एक स्थान मिळव, मानसी समर्थाच्या नावाने ओळखतील. आणि क्लास 4 कर्मचारी रमाकांत समर्थच्या मुलीच्या लायकीने नाही. मला सस्पेंड केलं गेलंय शांती. सस्पेंड, मला सस्पेंड केलं गेलंय शांती. सस्पेंड. मानसी, काय ग मम्मी? बाळा, सकाळी सकाळी कुठे चालली? मम्मी, मी कॉलेजमध्ये चालले सर्टिफिकेट आणायला. कमीत कमी नाश्ता तर करून जा बाळा. नाही मम्मी, मी कॅन्टीनमध्येच खाऊन घेईन. मी निघते मम्मा. नमस्कार काका. नमस्ते बाळा. नमस्ते वहिनी. नमस्ते. मी निघते मम्मा. ठीक आहे बाळा. या या ना. या कशी? रमा भाऊ कुठे दिसत नाहीत? ते खरं तर रात्री झोपायला थोडा वेळ झाला होता. समजतंय वहिनी, आम्हाला सगळं समजतंय की रमा भाऊंवर काय आभाळ कोसळलं असेल. तुम्ही दोघं बसा ना, मी त्यांना बोलवून आणते. हो ठीक आहे. बसा. अहो अहो ऐका. अहो 8 वाजलेत. अहो उठा ना तुम्ही. काय? 8 वाजलेत. 8? अरे 8 वाजलेत आणि तुम्हाला उठवलंच नाहीस? असं काय करतेस ग तू? मला ड्युटीवर जायचंय का नाही? जरा ऐका तर. काय ऐकायचं आता? मला उठवायला पाहिजे होतंस ना तू. माहित नाही माझे डोळे कसे नाही उघडले. अहो जरा ऐका. उठवायला पाहिजे होतंस ना तुम्हाला. अरे महावीर, काशी. नमस्कार भाऊ. बसा 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 बसा. अरे हो, मी पण किती विसराळू आहे. मी तर विसरूनच गेलो होतो की मी सस्पेंड झालेलो आहे. मला तर सुट्टी मिळालेली आहे. ऑफिसला जाण्याची तयारी करत होतो. अरे नाही रमाकांत भाऊ,
तुम्ही असा विचार नका करू, अजिबात नका विचार करू असा. आम्ही कदापि तुमची सुट्टी होऊ देणार नाही रमाकांत भाऊ. हो ना रमाकांत भाऊ, आपण मजूर आहोत म्हणजे यांच्याप्रमाणे असं थोडीच असतं की ही श्रीमंत माणसं आपल्या अधिकारांबरोबर आपल्या आयुष्याबरोबर जेव्हा पाहिजे जसं पाहिजे खेळतील ते. आपण करू सुद्धा काय शकतो महावीर. त्या ईश्वराने आपल्याला जन्मापासूनच लहान बनवलेलं आहे. नाही रमा भाऊ, भगवंताने आपल्याला छोटं नाही बनवलं, छोटं बनवलंय आपल्याला या श्रीमंतांनी. हो भाऊ, आणि जर आपण यांच्या विरुद्ध आवाज नाही उठवला ना तर मग अहो हे आपल्याला अशाच प्रकारे चिरडत राहतील. मार्ग तरी कुठे आहे, उपाय आहे का? आपण स्ट्राईक करू रमा भाऊ. स्ट्राईक? हो भाऊ, पण जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हाच. हे बघ शांती, काय बोलतायत काशी आणि महावीर. स्ट्राईक करणार आहेत माझ्यासाठी. आता जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं. मी काय बोलणार? अरे यामध्ये समजायची आणि समजावण्याची कोणती गोष्ट आहे? हे बघा मित्रांनो, स्ट्राईकने कोणाचंच हित होत नाही. ना जनतेचं, ना देशाचं, ना आपल्या मजुरांचं. नाही नाही, असं कोणतंही काम नाही केलं पाहिजे. तुम्हाला तर माहीतच आहे किती गरजवंत आणि आजारी माणसं हवाई यात्रा करत असतात. जर स्ट्राईक करू आपण सगळे तर किती घाण पसरेल सगळीकडे. याने सगळ्यांचं नुकसानच होईल रे. नाही नाही, फक्त 2 माणसांसाठी स्ट्राईक करणं योग्य होणार नाही. तुम्हाला दुसऱ्यांची किती काळजी आहे? आणि तुमच्या घरामध्ये जे होते ते तुम्हाला दिसत नाही? हो भाऊ, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मिस खंबाटा तुमच्यावर किती जुलूम करते, आणि तरी पण आता तुम्ही. काय आहे की ही तर शेवटी आमच्या आपापसातली बाब झाली ना. फक्त 2 जणांची लढाई. मिस खंबाटा आणि रमाकांत, त्यांच्यामुळे स्ट्राईक. हा स्ट्राईक? अरे नाही नाही. ठीक आहे रमा भाऊ, जशी तुमची मर्जी. पण आम्ही आमचा विरोध कायम ठेवणार आहोत. हो भाऊ, आता आम्ही दोघे निघतो लवकर. हा, नमस्कार वहिनी. नमस्कार. भाऊ नमस्कार. ये काशी. चल. अरे शांती, माझे कपडे तयार कर जरा. आता ड्युटीवर तर राही मी, पण मागच्या महिन्याचा पगार आणायला तर जावंच लागेल ना. पण ह्या आपल्या दोघी कुठे दिसत नाहीत. कुठे गेल्यात दोघी जणी? पिया अजूनपर्यंत झोपलेलीच आहे आणि मानसी सर्टिफिकेट्स आणायला तिच्या कॉलेजमध्ये गेली आहे. ओ, चल लवकर कर जरा. गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, हवेत घेईन सारे आकाश. आयुष्याने कोणत्या वळणावर उभं केलंय मला. एक असं वळण ज्या वळणावरून कोणताच मार्ग पुढे जात नाही. कारण स्वप्नातल्या ज्या प्रेमाच्या वाटेने मी चालत होते, त्या वाटेतल्या काट्यांनी माझ्या विश्वासाला, माझ्या आत्म्याला संपूर्णपणे घायाळ केलंय.
माझ्या स्वत्वावरच प्रश्न उभे केले. आज मी निघाले माझ्या स्वत्वाच्या शोधात, पण मला कळत नाहीये की कुठे शोधू मी ते, कुठे माझी ओळख. इथून जाणारा तो कोणता रस्ता आहे जो मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. गोष्टी मी करीन ढगांचेही